من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. وقالوا يا أيها الذي نزل عليه الذكر إنك لمجنون لو ما تأتينا بالملائكة إن كنت من الصادقين ما ننزل الملائكة إلا بالحق وما كانوا إذا منظرين. الحمد لله رب العالمين والعاقبة للمتقين الصلاة والسلام على سيد الأنبياء والمرسلين خاتم النبيين محمد وعلى آله وأصحابه وذرياته وأهل بيته أجمعين وسلم تسلیما کثیرا کثیرا إلى یوم الدین اما بعد. کل जे कोणती आयत तिलावत करून गेली होती त्याचे भितर मुश्रिका आणि अल्लाहचे नाफरमान जे कोण राहतात त्यांना बर्बाद करूच्या सबब या त्यांच्यावर अजाब येऊच्या सबब अल्लाह तर्फीन का कानून असे त्याची सिलसिलात वजाहत करून त्यांना धमकी देऊन गेली होती. इत्ता जे कोणती आयतो तिलावत करून गेली जे भितर खास करून अल्लाहचे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सिलसिलात त्यांचे काय तनाजात होते मुश्रिकीन मक्काचे तेजावर इशारा करून गेला. फरमावता अल्लाह ताला वक़ालू या अय्युहल्लज़ी नुज़्ज़िल अलैहि الذिक्र इन्नक लमजनून. तेन बल्ले या मुलो जे कोणा ऊपर कुरान नाजिल करून गेला हा तू मजनून जाल्ल्यापर्यंत हाडता. लव मा तत्तीना बिल मलाइकती इन कुंत मिन अस्सादिकीन. अगर तू सच्चा जागतला भितर वाटे तरीन आमच्याकडे फरिश्ता घेऊन काय नाही. मा नुनज़्ज़िलुल मलाइकता इल्ला बिल हक़ वमा कानू इदा मुंज़रीन. अल्लाह जवाब दिलो की आम्ही फरिश्ता काय आपले हुक्मा सरीकच नाजिल करूचे तेजा मग आम्ही कोणत्या मोहलत दे नाही. हे अल्लाह ताला जे कोणती माणसा ऐकूचे राहणार वलखूचे राहणार जिद आणि हडधर्मी येता संमेलनाचो त्यो जवाब देऊ शके नाही त्यांची का नफ्सियात राहता अल्लाह ताला हिंगा सांगलो. मुश्रिकीन मक्का अल्लाहचे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त्यांचे सरीकस नब्वसो फुडलो दौर को गुजरवले. तेजे मग 40 वर्षा मग अचानक नबी जाऊन त्यांचे सामने अल्लाहचो पैगाम ऐकून सुरू केले. कुराना भितर जे कोणती ताकद होती जे कोणतो असर आणि पॉवर होतो ते जो काही त्यांनी जवाब देऊ शकला नाही आणि इन्कार करू शकला नाही. लेकिन त्यांना शक जात होतो की वो आमचे सरी राहतलो अल्लाह हे जे ऊपर किशी आपली आयतो नाजिल केलो हे का त्यांची अकल कबूल करू शकती नव्हती या करू चाहते नव्हते. ते त्या सबब येता का करूचे कुरानाचो जवाब काही देऊ शके नाही. एटली पॉवरफुल एटली मुअस्सिर आणि एटली फसी और बलीग जापनी पैगाम यांचे तोडीन काही ऊंचे नाही ते जवाब काही देऊ शके नाही. ते आणि एक नबी आमची तर लोक आलो दुसरा पर वही के काय नाही त्याच्या ऊपर वही के काय नाही. इसलिए नखादले शैतान त्यांच्या दिलावर वसवसे घालतो होतो. त्या सबब ते अल्लाहचे रसूल झूठो बोलू को सकते नव्हते की का बचपन दुगून सगळी जवानी आणि पुख्ता उमर सर अल्लाहचे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नबी जाऊन पुढे त्यांचे जरी होते. आज सर त्यांचे तोडीन झूठ सापडले का ऐकल नाही असं झूठो को बोलू सकते नव्हते. सांगली आपली गलत को बोलू सकते नव्हते. आखिर का करूचे त्यांची तोडीन हे आले की जाऊ शकता आणि काही झारला नाही नौजुबिल्ला. तेन अल्लाहचे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बोलू सुरू केले मजाक उडवू सुरू केले. तो माणूस जे कोण बोलता की त्याच्या ऊपर कुरान नाजिल झाला जिक्र बल्ला नसीहत कुरान चूंकि नसीहत अशी तासो कुराना भितर अजिक्र बोलून जे घेता येता खास करून कुराना सबब
वो लफ्ज बयान करून होता, नसीहत करूची किताब. त्यांनी बोलते होते की वो माणूस जे कोणा ऊपर नसीहतची किताब नाजिल करून गेलेली आहे. यानी अल्लाहचे नबी चूंकि बोलते होते ना मुझे पर कुरान नाजिल झाला, ते मजाक उडवते होते. अरे माणूस तू बोलता ना तुझे पर कुरान नाजिल करून गेला, अल्लाह तर्फीन नसीहतची किताब नाजिल करून गेली, ते इन्नका लमजनून, मजनून बोलला झारल्लो माणूस. आमका इशी आवडता की तुम्ही मजनून झाला, तुमच्या दिमागावर पडदा पडला, जरा तुम्ही झारला हा कपडे नवजुबिल्ला. इशी अल्लाहचे नबियाचो मजाक उडवून तोडा ऊपर इशी धपते होते. अल्लाहचे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते इंसान होते आणि शहीद अपनी त्यांचे सामने पावत करते होते. आणि अल्लाहचे नबीचे दिलाभितर त्यांची मोहब्बत होती, दर्द होतो, आणि एकदम मोहब्बते आणि एकदम दर्दान इखलास सरी त्यांना समजवते होते. त्यांना जे की तैशी त्यांची कौमची माणशी जवाब देते का दिलावर त्यांची गुजरती होती. एक इंसान जाऊचे नव्हते. आम्ही असू शकतात की अल्लाहचे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम केटली तकलीफ जाती होती, जे की त्या बोलत होते की तुमची धारला का तेव्हा नऊजुबिल्ला का रहमान त्यांची हडधर्मी होती आणि अल्लाहचे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कशी बर्दाश्त करून राहिले. जेणे पडलो पैगाम जे कोणतो माणूस इस्लाहचे काम करता, दावतचे काम करता, त्यांना अशा एतराजात ऐकूची जरुरी. अल्लाहचे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम काका चीजों बर्दाश्त केले, आम्ही ते तो शम्मा को बर्दाश्त करू शकत नाही, 1% को. ओळखू पडता की एक मैदानाभितर उतरला मग चीजो ऐकू कस. माणूस पहिला वावा करता, जे घेतात त्यांची हा भितर हा मिळवतात, लेकिन जे घेतात तनकीद सुरू करता, त्यांची गलत चीजा गलत बनवू सुरू करता, त्यांना सही वाटेवर आपण सुरू करता, दोला भितर दोले घालून जापू सुरू करता, तरी त्यांचं मोहब्बत करतो दोस्त को मुखलिस त्यांचं दुश्मन त्यांच्याकडे दाखवता, त्यांचे दोला भितर तो को दुश्मन जाता, त्याचे सरी ते तिशी सुलूक करता. इसलिए टमन उनका किसी बर्दाश्त करो कास अल्लाहच्या रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एक नमूना अल्लाह ताला पेश केलो. तर एक एतराज हो करते होते की जे काही चीज ओळखू पडती नव्हती, इनकागो करू शकते नव्हते, झूठ को बोलू सकते नव्हते, तासो अल्लाहचे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पर जुनून सो इल्जाम नव्हते होते. दूसरा एतराज हे करते होते की तुम्ही अल्लाहचे नबी जो नाही आमका किशी कलता, अल्लाह तुमची तरी फरिश्ता के का फटवालना, लौला उन्ज़िला इलैहि मलकुन फयकून मअहू नज़ीरा. फरिश्तो के काय त्यांच्या सरी फरिश्तो आमका येऊन सांगतो घेऊन होतो अले हो नबी याची मुखालिफत करना हा, या फरिश्ता अल्लाह ताला के का नबी करून फटवालना, तुमका के का फटवालो, तुम्ही आणि आम्ही सेम तरी, तुम्ही को इंसान आम्ही को इंसान. अल्लाह नबी कच फटवते होते, फरिश्ता फटवतो, या तुमचे सपोर्ट भी तर कोणते फरिश्ता फटवतो, जे कोण आमका सांगतो की तू नबी बनू, पण तो फरिश्ता के का गिरणार आहे ना. अल्लाह ताला बोललो वलौ जअलनाहु मलकन लजअलनाहु रजुलन वललबसना अलैहिम मा यल्बिसून. अगर फरिश्ता को मैं नबी करून फटवतो, तिका को इंसान करून फटवतो ना. फरिश्तो बोला अलग मखलूक, तुम्ही अलग मखलूक, तुमचे सामने त्यांनी औकात आणि इंसान राहतो कस. त्यांची असल जे कोणती फरिश्ताची शक्ल राहता, असल त्यांचं जे कोणतं जिस्म राहता फरिश्ताचो, एक इंसान त्याला बर्दाश्त करू शकत नाही. अगर फरिश्तो येतो नबी जान तुम्ही बोलते तू फरिश्तो तू गुन्हा करू का सगळं नाही, आम्ही आणि तुम्ही कशी मिळवचे, आम्ही इंसान, आम्ही आमचो आणि तुमचो मिजाज अलग, फितरत अलग, तो आमका केकान समजवता, त्याच्या उपर को एतराज जातो. असं अल्लाह तर्फीन सांगून गेले फरिश्ता अल्लाह फटवचे झाला, अल्लाह सो कानून असे या तरीन वही जन फटवचे या अल्लाह सो अजाब जन फटवचे. हे दोनच कामाचं फरिश्ते होते दुनिया भितर, बीजी होते ना. या तरीन नबियाचे सपोर्ट सबब अल्लाह ताला फरिश्ता फटवता, वही जन फटवता, जे कोण अल्लाह सो पैगाम नबियाकडे पावत करता, या अल्लाह ताला अजाब जन फटवता. अल्लाह सो अजाब आयला मग भी तुमका टाइम मिळणार की का तुम्ही पल्ले येता सर गैब असे फरिश्ते आयला मग ती चीजं तुमचे दोला समय आयली तर येता तुमका बीजी छूट मिळणार, त्याच्या मग फौरन अल्लाह सो अजाब का देवचे. चूंकि ही उम्मत आखिरी उम्मत हे जी ऊपर मजमुई अल्लाह सो अजाब येऊचे नव्हते, ता सबब अल्लाह ताला हिंगा फरिश्ता फटवलना. खाली वहीदन फटवलो उम्मतची बर्बादी सबब अल्लाह ताला फरिश्ता फटवलना. ही का ही उम्मत हमेशा राहते होते आणि जे कोणते कुफ्फार आणि मुश्रिकीन अल्लाहचे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लमची मुखालिफत करते होते, त्यांची नस्ल भितर भल्लीचा मुसलमान अक्सर माणसे मुसलमान जाऊचे होते आणि त्यांची सगळी दुनिया भितर दीन अल्लाह पावत करूचे होते. ता सबब अल्लाह ताला फरिश्ता फटवलना आहे. तेच अल्लाह ताला सांगतात की लव मा ततीना बिल मलाइका, लव मा बलन शिका तुम्ही हाडल ना,
आमचे सरी फरिश्ते की काढले आमच्याकडे आमचे समय फरिश्ते अडूचे होते तुम्ही अगर तुम्ही सच्चा वाटत इन कुंत मिनस सादिकीन सादिक बना सच्चा अगर तुम्ही सच्चा जपतात तरी सरी फरिश्ता घेऊन येऊचे होते जे कोणतो फरिश्तो तुमची ताईद करतो तुमचे सपोर्ट भितर जापतो हे काढलं नाही ते का अल्लाह ताला सांगले मा नुनझिलुल मलाइकता इल्ला बिल्हक आम्ही फरिश्ता नाजिल करूचे झाला काय हक सरी नाजिल करूचे आणि माझे हुक्मा सरी नाजिल करूचे तो हुकुम का या करीन वही या अल्लाह सो अजाब हिंगा अल्लाहच्या अजाब सो अल्लाह तस्करा केलो आम्ही फरिश्ता नाजिल करतले तरी अजाब सरी नाजिल करतले वमा कानू मुंजरीन इदन मुंजरीन जे किता फरिश्ते नाजिल झाले ते मी तेका टाइम देणोशे ना बिजी मुंजरीन मतलब त्यांना बिजी छूट देऊचे ना बिजी टाइम मागले मग 1 मासाचो टाइम दे 2 मासाचो टाइम दे नाही फरिश्ता आयला मग या तरी माना या अल्लाह सो अजाब येऊचे ये दोनों तले एकच असलो बिजी तीसरी चीज नाही तिंगा तासो अल्लाह ताला बोलले चूंकि ये कौमां पर अजाब आडूचे उमुमी अजाब आडूची नव्हते अल्लाह ताला सम्मा एकीची हजरत नूहची कौम सगळी बर्बाद करून गेली फिरौनाची कौम सगळी बर्बाद करून गेली इशी कौम हूद कौम सालेह सगळी नाफरमानी करून बर्बाद करून गेली ही कौम उम्मत मुहम्मदिया अल्लाह ताला इसी बर्बाद करूचे नव्हते हे का ह्यांचे भितर मोमीन को जाऊचे होते आणि ही कौम क़यामत सर अल्लाह ताला ह्यांचे भितर ईमान धरवचे होते तासब उमुमी अजाब आडल जे कोणते नाफरमान होते अलग अलग मौका पर अल्लाह ताला त्यांचे इंतकाम घेतलो लेकिन उमुमी अजाब आडूचे नव्हते तासब अल्लाह ताला बोललो की आम्ही फरिश्ते हिंगा फटवचे नाही एका फरिश्ते अल्लाहचं हुकुम घेऊन येऊचे तेजे मग वमा कानू मुंजरीन फरिश्ते आयला मग त्यांना मोहलत मिलना बहरहाल ही आयात भितर अल्लाह ताला कुफ्फारची नफ्सियात को एक सांगलो की काही जवाब नातलान उलटे पलटे इल्जाम लावचे मजाक उडवचे हे त्यांचे काम है आणि दुसरी आमका पैगाम को दिलो जे कोण दावतचे इस्लामचे काम करता सम्मेलले कानो का बोलो आम्ही मायूस जाऊ नये आपले काम करते राहू का दूसरो एतराज त्यांचं फरिश्ता बारात की फरिश्ते के काय नाही आयची जे कोणती तरक्की याफ्ता कौम बोलता तिनको इसलिए उल्टे पलटे के एतराज़ात करूचे तेजो को अल्लाह जवाब दिलो को फरिश्ता फटवचे सबब अल्लाह से उसूल अशे अल्लाह अजाब तुमचे आलम फटवचे फरिश्ते अलामत बीजी दुनिया में इंसान मोहलत मिलना है अल्लाह ताला सही हमका अमल खजार नसीब करून अल्लाह के पैगाम पर अमल करून दूसरा पावत करून तौफीक दो आमीन व आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाह।